नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीड पोलीस पाटील भरती 2026 पदे मित्रांनो पोलीस पाटील प्रश्नपत्रिका संच क्रमांक 9 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला 22 तारखेच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला बघा, 2026 मध्ये ऑपरेशन दोस्त कोणत्या संदर्भामध्ये होते? बघा, 2026 मध्ये ऑपरेशन दोस्त हे कोणत्या संदर्भामध्ये होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नैसर्गिक आपत्ती मदत, यासाठी ऑपरेशन दोस्त हे या संदर्भामध्ये होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना कधी झाली आहे? बघा, संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे संयुक्त राष्ट्र संघ 1945 ला स्थापन झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, सिंधू संस्कृतीतील प्रमुख शहर कोणते? बघा, सिंधू संस्कृतीतील प्रमुख शहर आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हडप्पा. हडप्पा काय आहे मित्रांनो? सिंधू संस्कृतीतील सर्वात प्रमुख म्हणजे शहर आहे, कोणतं आहे? हडप्पा. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, 2026 मध्ये डिजिटल म्हणजे PDS प्रणाली कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेली आहे? 2026 मध्ये डिजिटल PDS प्रणाली हे कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गुजरात राज्यामध्ये सुरू झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, 2026 मध्ये भारताने कोणत्या क्षेत्रात म्हणजे AI धोरण भर दिला आहे? 2026 मध्ये भारताने कोणत्या क्षेत्रात AI धोरणावर भर दिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी सर्वांवर भर दिलेला आहे. 1 नंबर आहे कृषी, 2 नंबर आहे संरक्षण आणि 3 नंबर आहे आरोग्य. म्हणजे वरीलपैकी सर्व हे उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, 2026 मध्ये G20 परिषद कोणत्या देशात झालेली आहे? बघा, 2026 मध्ये G20 परिषद कोणत्या देशामध्ये झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे दक्षिण आफ्रिका या ठिकाणी 2026 मध्ये G20 परिषद ही दक्षिण आफ्रिका या ठिकाणी झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, 2026 मध्ये कोणत्या राज्यात नवीन हायकोर्ट स्थापन झालेली आहे? 2026 मध्ये कोणत्या राज्यामध्ये नवीन हायकोर्ट स्थापन झालेले आहे? प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गोवा या राज्यामध्ये 2026 मध्ये राज्यामध्ये हायकोर्ट हे स्थापन झालेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, 2026 मध्ये कोणत्या भारतीय शहराने स्मार्ट सिटी पुरस्कार जिंकलेला आहे? बघा, 2026 मध्ये कोणत्या भारतीय शहराने स्मार्ट सिटी पुरस्कार हा जिंकलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे इंदूर या शहराने 2026 मध्ये स्मार्ट सिटी हा पुरस्कार त्याने जिंकलेला आहे. कोणत्या शहराने मित्रांनो? इंदूर या शहराने. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, 2026 मध्ये भारतातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे सुरू झालेला आहे? 2026 मध्ये भारतातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प हे कोणत्या ठिकाणी सुरू झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राजस्थान या ठिकाणी सुरू झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता? बघा, मौर्य साम्राज्याचा संस्थापक आपला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे चंद्रगुप्त मौर्य. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, महाराष्ट्रातील काळी माती प्रामुख्याने कोणत्या भागामध्ये आढळते? बघा, महाराष्ट्रातील काळी माती हे प्रामुख्याने कोणत्या भागामध्ये आढळत असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विदर्भामध्ये काळी मृदा ही आढळत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, ग्रामसभेचे अध्यक्ष कोण असतात? बघा, ग्रामसभेचे अध्यक्ष कोण असतात ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सरपंच. सरपंच काय असतात मित्रांनो? ग्रामसभेचे ते अध्यक्ष असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा कोणत्या वर्षी लागू झालेला आहे? महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा हा कोणत्या वर्षी लागू झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1958 ला महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत कायदा हा लागू झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, 2026 मध्ये RBIचे गव्हर्नर कोण होते? बघा, 2026 मध्ये RBIचे गव्हर्नर आपल्याला सांगायचे आहे.
ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे संजय मल्होत्रा हे 2026 मध्ये RBIचे गव्हर्नर आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो बघा. ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे साहित्यासाठी हा ज्ञानपीठ पुरस्कार हा दिला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे बघा. अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कौटिल्य यांनी अर्थशास्त्र हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, महाराष्ट्राचा सर्वात मोठा नैसर्गिक बंदर कोणते आहे बघा. महाराष्ट्राचा सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मुंबई बंदर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, भारतातील पंचवार्षिक योजना कधी सुरू झालेली आहे. भारतातील पंचवार्षिक योजना ही कधी सुरू झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पहिली पंचवार्षिक योजना 1951 सुरू झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत 2026 नुसार. महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत 2026 नुसार आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 36 जिल्हे आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार कोणत्या देशाशी संबंधित आहे बघा. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार हा कोणत्या देशाशी संबंधित आहे. पुरस्कार खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे फिलिपिन्स या देशाशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, महाराष्ट्रातील कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध भाग कोणता आहे बघा. महाराष्ट्रातील कापूस उत्पादनाशी प्रसिद्ध भाग आपला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विदर्भ भाग हा कापूस उत्पादनाशी सर्वात म्हणजे प्रसिद्ध आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात जास्त पर्जन्य कोणत्या भागामध्ये पडते बघा. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पर्जन्य कोणत्या भागामध्ये पडत असते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कोकण या भागामध्ये सर्वात जास्त पर्जन्य पडत असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, पंचायत राज प्रणाली प्रथम कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेली आहे. पंचायत राज प्रणाली प्रथम कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राजस्थान या राज्यामध्ये सुरू झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते बघा. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, चंद्रयान 3 कोणत्या संस्थेने प्रक्षेपित केलेले आहे बघा. चंद्रयान 3 हे कोणत्या संस्थेने प्रक्षेपित केले होते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे इस्रोने प्रक्षेपित केले होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, स्वराज्य ही संकल्पना कोणी मांडलेली बघा. स्वराज्य ही संकल्पना कोणी मांडलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य ही संकल्पना मांडलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशामध्ये आहे. मॅकमोहन रेषा ही कोणत्या दोन देशामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भारत आणि चीन या दरम्यान मॅकमोहन रेषा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, व्हाईट हाऊस अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान कोणत्या शहरामध्ये आहे बघा. व्हाईट हाऊस अमेरिकेच्या अध्यक्षाचे निवासस्थान हे कोणत्या शहरामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे वॉशिंग्टन या शहरामध्ये आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, महात्मा गांधींचे समाधी स्थळ कुठे आहे बघा. महात्मा गांधींचे समाधी स्थळ आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राजघाट या ठिकाणी महात्मा गांधींचे समाधी स्थळ आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, मेजर ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. मेजर ध्यानचंद ट्रॉफी हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हॉकी खेळाशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्र आपले 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.